राम राम मंडळी. तर आज आपण चाललो आहे पिंपरी चिंचवड येथील रावेत इस्कॉन टेम्पलला. तर इस्कॉन टेम्पलजवळ आपण पोहोचत आहे. तिथं मेन गेट, इथं डेकोरेशन वगैरे चालू आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं. तर चला आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेल्यानंतर इथं सर्व टेंट वगैरे लावलेले आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीची मस्त जल्लोषात तयारी सुरू आहे. तिथं आतमध्ये इथून वरती जायला रस्ता आहे. वरती इथून पायऱ्यावर चढल्यानंतर मंदिरामध्ये जाऊ शकतो. त्यानंतर त्याच्या आधी बघू आपण इथं दर्शन घेऊ विष्णूजींचे. इथं विष्णूजींचे दर्शन घेऊ आणि आपले फोटो काढू. इथं स्वतःचा एक फोटो काढलेला आहे. आपले फोटो काढल्यानंतर आपण वर आलेलो आहे. वर इथं देवांचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर नरसिंह महाराजांचे दर्शन घ्यायसाठी आपण आता इकडे नरसिंह महाराज आहे. त्यानंतर आता इथं बघा दरवाजावरती तयारी सुरू आहे, डेकोरेशन. तर चला आतमध्ये जाऊ. हे बघा कान्हाजींचे दर्शन घेतल्यानंतर देण्यासाठी आता बंद केलं करण्यात आलेलं आहे. तर चला इथं बाजूला आणखी एक कृष्ण जन्माष्टमीचं एक डेकोरेशन केलेलं आहे. तिथं तीर्थ वगैरे घेऊ. तीर्थ वगैरे घेतल्यानंतर खाली जाऊ. हे वरतून बघा इथं सर्व स्पेस आहे. इथं प्रसाद वगैरे मिळतो. प्रसादाची रांग आता खाली लागलेली आहे. तर आपण तिथं महाप्रसाद घेऊ. प्रसादाला खिचडी असते. वरतून विष्णूजींना बघितले. त्यानंतर आलो. हे बघा मला जायचं विष्णूजींकडे असं बघत लहान मुलगा. त्यानंतर हरे कृष्ण बोलत आपण प्रसाद घेतला. प्रसाद खाल्ल्यानंतर बाजूला एक ड्रॉइंग मस्त काढलेल्या होत्या. त्यांचे फोटो काढत प्लेट धुवायला चाललो आहे. स्वतःच्या प्लेट स्वतःच धुवायच्या. इथं प्लेट धुण्याचं जागा आहे आणि पाणी पिण्याची पण व्यवस्था इथं आहे. अशा प्रकारे दर्शन झाल्यानंतर आपण निघालो परतीला. धन्यवाद मंडळी. भेटू नेक्स्ट ब्लॉगला.